गुड मॉर्निंग. आज आपण आपल्या एस-वायच्या प्रॅक्टिकलला सुरुवात करणार आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नकाशा म्हणजे काय याविषयी आपण चर्चा करू. इथे आपल्याला भूगोलशास्त्राच्या अभ्यासात नकाशाला असाधारण महत्त्व आहे आणि कोणत्याही भौगोलिक घटकाची अध्ययन आणि अध्यापनात नकाशा हा अविभाज्य भाग असतो. भूगोलशास्त्रात नकाशाशिवाय कोणताही भौगोलिक प्रदेश किंवा देश अभ्यासणे शक्य नसते. एखाद्या विशिष्ट प्रदेशाचा भौगोलिक व सांस्कृतिक स्वरूपाचा अभ्यास करताना तेथील भूरचना, हवामान, जमीन, पाणी, खनिजे, वनसंपदा, रस्ते, वसाहती, लोकजीवन या सर्व गोष्टींचे सखोल निरीक्षण करून नकाशा तंत्राद्वारे चित्रित केले जाते. तर त्या भौगोलिक प्रदेशाच्या अभ्यासाचे उद्दिष्ट साध्य होते याचाच अर्थ नकाशा होय. भूगोलशास्त्राच्या अध्ययनाची उद्दिष्ट साध्य करण्याचे प्रमुख साधन म्हणून नकाशा ओळखला जातो. पृथ्वीवरील प्रत्येक घटकांची वास्तव कल्पना ही फक्त पृथ्वीगोलावरून येते. मात्र पृथ्वीगोल तयार करणे, वापरणे, हाताळणे कठीण असते. सध्या हवाई छायाचित्रणाद्वारे अनेक घटकांचा अभ्यास करता येतो. हा अभ्यास अनेक घटकांचा एकत्रित स्वरूपाचा असतो आणि या घटकांचा स्वतंत्ररित्या सुलभ पद्धतीने अभ्यास करण्यासाठी विशिष्ट तंत्र, साहित्य, कौशल्य आणि विविध रंगांचा वापर करून तयार केलेल्या सपाट पृष्ठभागावर नकाशाचा प्रमुख मार्गदर्शक म्हणून अभ्यास केला जातो. यामध्ये नकाशाची प्रस्तावना किंवा ओळख याविषयी आपण चर्चा केली. धन्यवाद.